रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर मी पुण्यापासून चालत 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 आलेलो आहे. इंदापूर ओलांडून आलोय. जवळजवळ 15-1 किलोमीटर आलो असेल. आता अकलूज येईल जवळ. संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीमध्ये आहे. अनेक प्रकारची वेगवेगळी माणसं मला भेटत आहेत. आता माझ्यासोबत आहेत तब्बल 90 वर्ष वयाचे वारकरी आणि ते 30 वर्षापासून वारी करतायत. तर आपण त्यांच्यासोबत बोलू. किती वय बाबा तुमचं? 90. बर. आणि किती वर्षापासून येत आहे तुम्ही वारीला? 30 वर्ष झाली. काय काय यावं असं वाटतं इतकं तुम्ही 30 वर्षात म्हणजे लय वय झालं की 30 आपलं वारीचा काळ लय मोठा झाला की. हो, वारी का आपला जीव चांगला आहे, आपण चांगला आहे म्हणून ही वारी आपण करतो या. आणि आपल्याला ह्याचा नाद आहे. मी गोंडावलं करतो, मसवर करतो, शेवागिरी करतो, बाळूमामा करतो. 4 धाम झाले. 4 धाम झाले. आवीजी, गुप्त नदी, गोदावरी नदी, काशी, उत्तर काशी, मेंढाघाट, हे वाऱ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत जेव्हा. हा, मोर काय बोलायचं. आता तुम्ही कुठून वारीला सुरुवात केली आताची? देऊपासनं, आळंदीपासनं आता पंढरी. घरी गेलं की लंगडं होतंय. घरी काय मी जात असतो. कुठं घर आहे तुमचं? कोंडबावी. बर. म्हणजे आपलं- आता आपण जिथून चाललोय इथून तुमचं घर म्हणजे घराजवळ तुम्ही आलाय? हा, 7 किलोमीटर अकलूजपासून माझं घर मावाच्या बाजूला आहे. बर. हा, पण तुम्ही घरी का नाही जाणार मग? लंगडं होतं या. असं होतं? हा, लंगडं होतंय मग वारी रुजून आहे देव. लंगडं करून काय त्याचा उपयोग आहे. बर. हा, नियम म्हणजे नियम. बर. नियमानं वागणं, नियमानं राहणं, बर. नियमानं चालणं, बर. हरिनाम घेणं, बर. हरिनामानं चालणं. बर. ह्याच्याशिवाय वाईट वक्त कोणाला बोलायचं नाही. बर. हा, मग आता घराच्या जवळ आला तुम्ही, तुम्हाला आठवण येत असेल ना घरच्यांची, पोरांची वगैरे, नातवंडांची वगैरे? याच्याची आठवण करून काय उपयोग आहे. घरी गेलं की लंगडं होतं या. हा. या बेटा जा. बर. घरला काय मी येणार नाही. बर. हातरायचं, कांबरायचं आणि पायवारी. गाडीत कुणाच्या बसायचं नाही. बर. गाडीत बसले की लंगडं झालं. गाडीत बसायचंच नाही बे? हा, घरला येतानाच गाडीत बसायचं. अच्छा. वारी कडेला गेली की हा. तोपर्यंत गाडीत बसायचं नाही. बर. हा. अच्छा. बरं, आता तुम्ही मगाशी बोलला की तुम्ही लय देवांना गेला. गोंदवलेंना जाता, बसवडला जाता, शेवागिरीला जाता, त्याच्यानंतर 4 धाम केलं. हा. तर इतकं देव करता काय मिळतंय हे करून? आपलं सुख समाधान. बर. सुख समाधान बर. काय या जन्मात मिळवायचे. हो, तुकाराम महाराजांना दान केला. हो. सगळी इस्टेट केली. माशी वारली बी नाही, मारली बी नाही. बर. आपण काय बी करून त्याचं जमल का द्यावा. बर. त्यानं रुपया केला आपण 12ने घडवायचं. बर. हा, हे शिकत आहे. बर. तुम्ही एकटेच येत आहेत? तुमच्या मिसेस वगैरे? जोडीला गड्या तुका मग करून निघून गेले जेव्हा सोडून. अच्छा. हा, दोघं असतो आम्ही. हा. दोघं असतो आम्ही. कोण दोघं? ती पवार आहे, पवार. बर. पण ते चकवून गेले. आणि तुमच्या पत्नी? पत्नीची वाढण्या झाली जेव्हा. बर. 30 वर्ष झाली. अच्छा. आणि एक देव काय, एक सून आहे, 2 नातवायचं. बर. चोळून मोळून मला आठवड्यातनं एक बार साबणानं दगडानं घासून आंघोळ घालत्याची. कोण लेक होय? हा, लेक आणि सून. बर. आणि खुश आहे तुम्ही लेखावर? हा, आराम आहे बाप. बर. हा, लय एक नंबर. भारतात त्याला 2 नाही. कुणाला? सुनाला आणि लेकाला. बर. कुणाचं लेका असायचं मला बघू तर चोळून मोळून बोटवर करावं. आपलं म्हणायचे बक्षीस झालं. बर. हा, सुना लेख त्रास देतात म्हातार माणसांना, कुठेतरी आश्रमात नेऊन टाकतात. तुम्ही आपलं नशीबवान आहे. आपण नशिबवाना चांगला आहे. आपण बी तसंच नियमानं वागतो. बर. हा, आपण बी नियमानं वागतो. बर. पोराची सासरवाडी जरंडेश्वर. बर. गावच्या इथं? हा, हनुमान डोंगर कुठे उचलला. बर. हा, मग त्यातली सासरवाडी आहे विष्णुपंताच्या गावाची. बर. आणि माझी सासवाडी मोळ पुशेगावाची आजारी आहे. हो, मोळ डिस्कळ आहे की? हा, मोळ डिस्का. लय लांब आला तुम्ही. आमच्या तिकडे पाक आला की हा. तुम्ही बी तुमचा लेख बीस हा. मुली शोधायला. हा, बर. माझ्या अजूनच चकडलाय सासकल भाजलेली. बारळी हो आहे की? हा, सासकल भाजलेली निरगुडी.
बर दालवडी मांडोखरा झटपेवाडी वाखरी ढवळ बर हा ही गाव पाहुण्याची यायची. बर आता मला सांगा, तुम्ही 30 वर्षापूर्वी ज्यावेळी वारी सुरू केली तर त्यावेळीची वारी आणि आताची वारी काय फरक वाटतोय? चांगला सोहळा आहे, चांगला सोहळा आहे जेव्हा. एक नंबर सोहळा आहे. पहिला बी चांगला आहे, आताचा बी चांगला आहे. देवाला नाव ठेवून जमल का जेव्हा? देवाला नाही, माणसं कशी असायची, कपडे कसे असायचे, आता बघा पटके दिसत नाहीत. त्यावेळी म्हणतात लय पटके होते. नऊवारी त्यावेळी लय असायची, आता दिसत नाही. तर असं काय काय फरक दिसतंय? सुधारणा झाली जेव्हा, सुधारणा झाली जेव्हा, बर. सुधारणा झाली जेव्हा, सुधारणा झाली. पहिल्या इष्ट्या नव्हत्या, सायकली नव्हत्या, मिशनी नव्हत्या, कांपडून शिवायच्या, हातानं शिवायची, पायवारी करायची, गावागावताला घोड्यावर बाजार करायची. हा ही नियम होता पहिला. आता सगळं हागाय मुतायला गाड्या यायची आता. आता हे वारी बरोबर ह्या वारीवाल्यांचे ट्रक असतात, त्या सामान बिमान ठेवतात. त्यावेळी काय असायचं? बैलगाड्या असतात, बैलगाड्या, बैलगाड्या. अच्छा, बैलगाडीतनं प्रवास करायचे. हा बैलगाड्या. तर आपण पाहिलं की आजोबा 90 वर्षांचे आहेत आणि 30 वर्षापासून वारी करतात. त्यांना आणखी चांगलं आयुष्य लाभो, आणखी 30 वर्ष तरी त्यांनी वारी करावी अशी आपण त्यांना विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद.